नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीवाडी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, उद्या गणपती बाप्पाचा जन्म आहे, गणेश जन्म आहे आणि त्या निमित्ताने अनेक गणपती मंदिरांमध्ये तयारी सुरू आहे। आता आपण आहोत औंध रोडमध्ये श्री गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्ट या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी उद्या येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसाद तयार केला जातोय। हा महाप्रसाद 1001 किलो रवा, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये 1,500 किलो साखर, 1000 किलो साजूक तूप वापरून हा महाप्रसाद तयार केला जातो। त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स खूप मोठ्या प्रमाणात आहे, दूध आहे। हा महाप्रसाद तयार करण्याचं काम आता सुरू आहे। बघूयात आपण हा महाप्रसाद कसा तयार होणार आहे आणि आपल्याला गणपती बाप्पाचा जो प्रसाद मिळणार आहे तो कसा आहे। My name is Rita Talwar, attached to the Ganesh Charitable Trust. We started in the year 1961. Tomorrow is Ganesh Jayanti, so we are going to prepare Mahaprasad, for which Rava 1000 kgs, sugar 1500 kgs, ghee 1000 kgs, and dry fruits have been added. And tomorrow it would be very nice if all of you all could visit our Ganesh temple and take the darshan of Ganpati Bappa. Ganpati Bappa Moria. नमस्कार, मी वैभव मधुकर प्रभाकर, विश्वस्त उपाध्यक्ष श्री गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्ट औंध रोड। नेहमीप्रमाणे या वर्षीसुद्धा श्री गणेश जन्म सोहळा हे मोठा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। तरी मला श्री गणेश भक्तांना हे नम्र विनंती की आपण या सोहळ्यात सहभागी होऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही आपल्या नम्र विनंती। आपण जो महाप्रसाद करतो हा किती किलोचा आहे? ह्या वेळेस आम्ही 5000 किलोचा साजूक तुपातला रवा तयार करणार आहे। यासाठी काय काय वापरलं जातं? ह्याच्यात दूध, रवा, साखर, साजूक तूप ह्या सर्व इत्यादी गोष्टींचं मिश्रण आहे। या ठिकाणी महाप्रसाद तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ही संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे। आपण बघतो कशा पद्धतीने या ठिकाणी जे तूप आहे, जे महाप्रसादात वापरलं जाणार हे सगळं तूप या ठिकाणी आपण आहे, तूप आहे, तेल आहे, पाणी उकळण्यात येत आहे। वेगवेगळे टप्पे जे आहेत, आता जे आपण बघतो जे महाप्रसाद तयार करण्यासाठी जे वेगवेगळे टप्पे या ठिकाणी सुरू आहेत। या ठिकाणी रवा आपण बघतो चांगला भाजला जाणार आहे। मोठमोठ्या कढायांमधनं आपण हा बघतो सरळ महाप्रसाद जो आहे, शिऱ्याचा महाप्रसाद, तुपातील महाप्रसाद जो आहे हा तयार केला जातोय। गरम झालेल्या तुपामध्ये आता हा रवा टाकला जातोय। त्याला चांगला रंग आलेला आहे आणि आता याच्यामध्ये दूध मिक्स केला जातोय। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कामं चालू आहेत। त्या ठिकाणी रवा भाजून घेतला जातोय, आता या ठिकाणी दूध मिक्स करून घेतलं जातंय। आणखीन या दोन ठिकाणी आपण बाकीच्या ज्या कढई आहे त्या ठिकाणी सुद्धा रवा भाजून घेण्याचं काम चालू आहे आणि या ठिकाणी आता साखर मिक्स केली जाते। आणि आता यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकले जात आहेत, काजू, मनुके, बदाम, पिस्ता हे सर्व यामध्ये ॲड केलं जाणार आहे। आणि आता केशर इसेन्स, नमस्कार, माझं नाव ऋषिकेश मधुकर गडकरी। मी महाब्लड सेंटर कॅम्प इथून बोलत आहे। उद्या आपला गणेश जन्म सोहळा निमित्ताने गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। तरी
येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी ज्यांना स्वेच्छेने रक्तदान करण्याची इच्छा असेल त्यांनी रक्तदान करून एक सामाजिक कर्तव्य आपलं पार पाडावे व समाजाला मदत करावे। आज या श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टतर्फे खूप रक्तदान शिबिर हे मोठं खूप महादान आहे, जीवनदान आहे, याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी सर्वांनी मी आवाहन करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करा।